नमस्कार मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भारी दाखवलेला आहे। इकडे ज्यावेळेला आता अन्नपूर्णा आजींना कामिनी सांगते की ही तुमची नात नाही आहे आणि तेवढा पुरावासुद्धा दाखवते। म्हणजे ज्यावेळेला त्या डॉक्टरांना राजन हा भेटलेला असतो आणि तेव्हाचा CCTV फुटेज तिने सगळ्यांसमोर दाखवलेला असतो आणि कमीने सुद्धा आता अन्नपूर्णा आजींना सत्य सांगितलेलं असतं की हो मी तुमची नात नाही आहे। पण ज्यावेळेला अन्नपूर्णा आजी आता कमीला घरातून बाहेर काढत असतात त्यावेळेला मात्र आता जबरदस्त एंट्री घेत सरूने स्वतः जबरदस्त एंट्री घेत कमी माझी आणि राजनची मुलगी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं आहे। आणि हो त्यानंतर रागिणी आणि कामिनीच्या सगळ्या पापांचा धडा वाचताच अन्नपूर्णा आजीने आता रागिणी आणि कामिनीला हात धरून घराच्या बाहेर धक्के मारत बाहेर काढलेलं आहे आणि फायनली कमीच ही महाजनांची मोठी नात असल्याचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता बंड्याने इकडे गौरीची आणि कमीची दोघींची सुद्धा भेट घडून आणलेली आहे। कमी गावाला चाललेली असते पण आता जेव्हा आता इथे गौरी कमीची समजूत घालते आणि तिला सांगते की आपण कुठलीच गोष्ट अशी मागे सोडून जायची नाही, प्रत्येक गोष्टीवर मात करायला शिकवलं आहे ना तुला, त्यामुळे आता मागे फिरू नकोस। आणि आता गौरीने समजूत घातल्यानंतर कमीने ठरवलं की जे काही होईल ते होईल, मी अशी पळवाट शोधू शकत नाही। आणि कमी आता पुन्हा महाजनांच्या घरी येते आणि तिने आता ठरवलंय की काही झालं तरी साखरपुडा हा करणार आहे। इकडे महाजनांच्या घरामध्ये साखरपुड्याची जल्लोष तयारी सुरू झालेली असते आणि इकडे कामिनी आणि रागिणी आणि आता अनिका या तिघांना मात्र प्रचंड रागलेला आहे। पण आता इथे कामिनीचा प्लॅन हा तयार झालाय। काही झालं तरी कमीचा आणि आता इथे ऋषीचा साखरपुडा तिला मोडायचाच असतो। आता कामिनी ज्या वेळेला लॅबमध्ये गेलेली असते DNA रिपोर्ट्स आणण्यासाठी, तेव्हा ज्या डॉक्टरांना आता राजन भेटलेला असतो त्या डॉक्टरांनी इथे आता कामिनीला टिप दिली आहे की राजन महाजन हे रिपोर्ट चेंज करण्यासाठी इथे आले होते। आणि त्यामुळे आता कामिनीच्या हातामध्ये राजनचं आणि त्या डॉक्टरांचं झालेलं बोलणं आणि तिथला CCTV फुटेज आता तिच्या हाती लागलेला आहे। कामिनी म्हणत असते की आता या कमीचा आणि ऋषीचा साखरपुडा कसा होतो ते मी दाखवतेस, कारण कमी राजनची मुलगी नाही आहे हे त्या CCTVवरून पूर्णपणे सिद्ध होणार असतं। आणि त्याच्यामुळे आता ह्या तिघींनी मिळून खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे। तिकडे कमी आता साखरपुड्याला तयार होत असते, तिची तयारी सुरू असते। तिच्या मनात खरं तर भीती असते, पण आता काही झालं तरी इथून मागे पळायचं नाही किंवा मागे फिरायचं नाही असं कमळीने ठरवलंय। तिकडे साखरपुड्याची आता सगळी तयारी झालेली आहे। कमळी आणि आता ऋषी दोघं सुद्धा स्टेज जवळ येतात आणि काही आता स्टेज जवळ येते आणि कमळीला आणि ऋषीला स्टेजवर जाऊच देत नसते। ती म्हणत असते की कमळी चीटर असं तिने आता तिथे घोषणा सगळ्यांसमोर सुरू केलेल्या असतात। खरं तर ते हिला आधीच माहीत झालेलं असतं अनिकाला की कमी आता ही खरी नात नाही आहे आणि ह्यांचा साखरपुडा हा मोडणार आहे। पण त्या दोघींनी स्टेप बाय स्टेप ह्या लोकांना त्रास द्यायचा हे आधीच ठरवलेलं असतं आणि सुरुवात अनिकाने केलेली असते। पण आता अन्नपूर्णा आजी अनिकाला ओरडतात आणि त्या तिथून तिला जायला सांगतात। अनिका तिथून निघून जाते आणि आता ज्या वेळेला अन्नपूर्णा आजी ह्या नयनताराला म्हणतात की ह्या दोघांचं सुद्धा औक्षण करून घे, म्हणजे आपण साखरपुड्याचा कार्यक्रम लवकर हुरकून घेऊ। नयनतारा ते कमी आणि ऋषी या दोघांचं सुद्धा औक्षण करते आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की आता चला उशीर करू नका, दोघांनी सुद्धा एकमेकांना अंगठ्या घालून घ्या। आता ते ऋषी हा कमळीच्या बोटामध्ये अंगठी घालतो, पण त्यानंतर तर ज्या वेळेला कमळी ही ऋषीच्या बोटामध्ये अंगठी घालणार असते तेवढ्यातच आता इकडे कामिनीने मोठा जयघोष केलेला असतो। कमी ऋषीच्या बोटात अंगठी घालत असते आणि तेवढ्यात कामिनी म्हणते की थांबा, हा साखरपुडा होणार नाही। कमी आता अंगठी घालायची थांबते आणि सगळेजण आता इकडे कामिनीकडे पाहतात। इथे अन्नपूर्णा आजी म्हणतात की आता पुन्हा हिचं नवीन काय, आता पुन्हा नवीन कारस्थान काय सुरू आहे। इथे अन्नपूर्णा आजी म्हणतात की कमी तू अंगठी घालून घे, बाकी सगळं नंतर बघू। आता कमी पुन्हा ऋषीच्या बोटात अंगठी घालणारच असते, तेवढ्यात पुन्हा आता कामिनी म्हणते की थांबा, कोणाशी साखरपुडा करताय ह्या भिकारड्या मुलीसोबत, जी महाजनांची नात नाहीच आहे। आता मात्र कामिनीने पुन्हा तोच तमाशा सुरू केलेला असतो। ती तिच्या हातामध्ये लॅपटॉप घेते आणि त्या स्टेजवरती येते। अन्नपूर्णाजी म्हणतात की कामिनी हा काय तमाशा चालू आहे तुझा, बस कर, बंद कर हे सगळं, तुला हे सगळं बघवत नाही आहे। ऋषीचा आणि कमीचा साखरपुडा तुला करू द्यायचा नाही आहे म्हणून तुझे हे सगळे नखरे सुरू आहेत का। कामिनी म्हणते की तू आता बघशीलच, इतके दिवस मी तुला सांगत होते, ओरडून सांगत होते की ही मुलगी महाजनांची नात नाही आहे, पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आहेस। पण आज मी तुला पुराव्यासकट ही गोष्ट सिद्ध करून दाखवणार आहे। कमळी महाजनांची नात नाही आहे, ती तुम्हा सगळ्यांना फसवतीये। आता मात्र ते राजन आणि कमळी दोघं सुद्धा घाबरलेले असतात। कामिनी एवढ्या कॉन्फिडंटली इथे येऊन बोलते म्हणजे तिच्या हाती नक्कीच काहीतरी पुरावा लागलेला आहे। राजन आता इथे कामिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कामिनी म्हणते की नाही राजन, आता नाही, तू कधीच माझं ऐकून घेतलं नाहीस, पण आज मी सगळ्यांसमोर पुराव्यासकट ही गोष्ट सिद्ध करून दाखवणारच आहे। अन्नपूर्णाजी म्हणतात की दाखव, तुला काय दाखवायचं ते एकदाचा दाखव आणि हा विषय एकदाचा संपवून टाक।
कामिनी म्हणते की हो, आज हा विषय मी इथे संपवणारच आहे, हा विषयही संपवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचे डोळेसुद्धा उघडणार आहे. ही जी मुलगी आहे ती एक नंबरची नालायक मुलगी आहे, हे मी आज सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार आहे. आता कामिनी जाते आणि तिचा जो लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपवरती राजनचं आणि ज्या डॉक्टरांचं बोलणं झालेलं असतं, ज्याच्यामध्ये राजननी सांगितलेलं असतं कमळीचे आणि माझे DNA रिपोर्ट जे आहेत ते बदलून हवे आहेत. कमळी माझी मुलगी नाही आहे हे आम्ही आईला खोटं सांगितलं आणि त्याच्यामुळे आता आमचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह यायला हवा, असं त्याने जे सांगितलेलं असतं ते सगळं काही आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि तो CCTV फुटेज आता इथे कामिनीने सगळ्यांसमोर दाखवलेला आहे. आता मात्र हे CCTV फुटेज बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आता राजनला सुद्धा कळत नसतं की हा CCTV फुटेज हिच्या हाती कसा काय लागला. आता इथे ऋषी, नयनतारा सगळेजण शॉकमध्ये गेलेत, कारण कमी राजनची मुलगी नाही आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आलंय. नयनतारा म्हणते अन्नपूर्णाताई हे सगळं काय आहे, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि ही मुलगी मला आवडत नसताना सुद्धा ह्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न करायला लावून द्यायला निघाले मी, आणि ही मुलगी तर खोटारडी निघाली. आता अन्नपूर्णाजी म्हणतात की नाही, सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती आहे राजन आणि कमी माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. कमी तू मला स्वतः सांग हे सगळं खोटं आहे ना. आता कमी इथे मात्र काहीच बोलत नसते. अन्नपूर्णाजी म्हणतात की कमी बोल, मला तुझ्या तोंडूनच ऐकायचं, तू माझी नात आहेस ना. अन्नपूर्णाजी खूप भावूक झालेली असतात, पण कमी म्हणते की आता हीच ती वेळ आहे, आता जे काय आहे ते खरं सांगायलाच हवं. आज नाही सांगितलं तर कधीच सांगू शकणार नाही आणि मला अजून विश्वासघात नाही करायचा आहे. आणि असं म्हणत अन्नपूर्णाजीने कमीचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतात. कमी माझी शपथ घेऊन सांग, तू माझी नात आहेस ना. त्यावर कमी आता म्हणते की तुम्ही आता जे पाहिलं तेच खरं आहे, मी तुमची नात नाही आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून माझा आणि राजन सरांचा हा सगळा प्लॅन होता. आता मात्र जेव्हा अन्नपूर्णा आजींना सगळ्यांसमोर कमी हे सांगते, तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजीने कमीच्या एक कानाखाली लावून दिली आहे आणि कमीचा हात धरत त्या फरफटवतच तिला घराच्या बाहेर घेऊन चाललेले असतात. अन्नपूर्णा आजी कमीला घराच्या बाहेर काढतात आणि म्हणतात की यापुढे मला तुझं कधी तोंडही दाखवू नकोस. माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात तुला जागा नाही. पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच येऊ नकोस. आणि अन्नपूर्णा आजी कमीला घरातून बाहेर धक्का मारून बाहेर काढतात. मात्र त्याच वेळेला तर हीच गोष्ट इकडे निंगी जी आहे ती निंगी बंड्या दोघंसुद्धा हिला सांगून देतात. जी गौरी आहे तिला सांगतात की हा झालेला सगळा प्रकार जेव्हा गौरीला कळतो, गौरी आता तिथे धावतच येते आणि तिथे आता कमीला येऊन तिने घट्ट मिठी मारलेली असते. आता हा सगळा प्रकार होऊन मात्र बाकीचे सगळेजण शॉक झालेत. इथे गौरी कशी काय. राजनला आणि अन्नपूर्णाला गौरीला बघून खूप मोठा धक्काच बसलेला असतो की गौरी इथे. पण आता नयनतारा ही तिला साधना समजत असते. नयनतारा म्हणते साधनाताई तुम्ही हे काय करताय, या मुलीला आत्ताच्या आता इथून जाऊ द्या, ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, फसवी आहे, आम्हा सगळ्यांना तिने फसवलंय. पण आता इथे गौरी म्हणते की नाही, माझी कमी खोटारडी नाही आहे, ती कधीच खोटं बोलणार नाही. तिने मला माहिती आहे की तिने तुमच्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली, पण त्यामागे पण तिचा चांगलाच हेतू होता. पण आता इथे अन्नपूर्णा आजी म्हणतात की अगं काय बोलतेस तुला तरी कळतंय का, तू काय बोलतेस. ती मुलगी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, खोटी नात म्हणून आमच्या घरात आली, आमचा विश्वासघात केला तिने. आता इथे मात्र गौरी म्हणते की बस करा हे सगळं. माझी कमी खोटारडी नाही, ती कधीच कोणाला दुखवणार नाही, ती कधीच कोणाचा गैरफायदा करून घेणार नाही. तिने जे काही केलं ते तुमच्यासाठी केलं, तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच तिने हे सगळं केलं. आणि हो, आज मी तुम्हा सगळ्यांना आणखीन एक गोष्ट सांगणार आहे, तुम्ही माझ्या लेकीला असं घरातून बाहेर काढू शकत नाही. आता जेव्हा मात्र इथे गौरी म्हणते की कमळी माझी लेक आहे, तेव्हा राजनला कळत नाही की कमळी तुझी लेक म्हणजे. तेव्हा आता जी गौरी आहे ती म्हणते की मी तुम्हाला सगळं समज सांगते, आज मी तुम्हाला समज काही सांगून टाकणार आहे. आणि आता गौरी इथे अन्नपूर्णा आजींसमोर सांगतात की हो, कमळी तुमची नात नाही आहे हे कदाचित तुम्हा कोणालाच माहीत नाही आहे, पण हे सत्य आहे, कमळी खरंच तुमची सख्खी नात आहे, माझी आणि राजनची मुलगी आहे. इतके दिवस मी हे सत्य सगळ्यांपासून लपवून आले, कारण माझ्या कमीला तुमच्याच घरातल्या माणसांपासून तिच्या जीवाला धोका होता आणि म्हणून ही गोष्ट इतके दिवस मी समद्यांपासून लपवून ठेवली. पण आता नाही, आता माझ्या कमीला माझ्या हक्काचं घर आणि हक्काची माणसं मी मिळवून देणारच आहे. आता जेव्हा गौरीने सगळ्यांसमोर ही जेव्हा गोष्ट सांगितलेली आहे, ती गोष्ट ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. इथे राजन म्हणतो की गौरी अगं काय बोलतेस तू तर मला म्हणालीस. आता इथे राजन काही बोलणार तेवढ्यात गौरी म्हणते की हो, मी तुम्हाला सांगितलं ते सगळं खोटं होतं, माझ्या कमीच्या जीवाला धोका होता म्हणून मी तुम्हाला खोटं सांगितलं की आपली मुलगी या जगात नाही आहे आणि मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे. पण असं काहीच नाही, कमीच आपल्या दोघांची लेक आहे आणि महाजनांची मोठी नात आहे. आता जेव्हा गौरीने हे सगळं सत्य समोर आणलं, तेव्हा आता इथे नयनतारा म्हणते की पण साधनाताई, आणि म्हणते की साधनाताई तुम्ही इतके दिवस माझ्या घरी साधना म्हणून का राहत होतात. तेव्हा मात्र आता गौरी म्हणते की हो, मला माझ्या कमीवर लक्ष ठेवायचं होतं आणि हे सत्यसुद्धा समोर आणायचं नव्हतं, म्हणूनच इतके दिवस मी तुम्हाला सुद्धा खोटं बोलले, मी माझं नाव आणि माझी ओळख तुम्हाला खोटी सांगितली.
त्याबद्दल मला माफ करा, पण माझा नाईलाज होता. मला माझ्या मुलीच्या जीवाला धोका होता आणि म्हणून मला हे सगळं काही करावं लागलं. मला जेव्हा कळलं की कमी मुंबईला आली आहे आणि ती महाजनांच्याच घरी आली, तेव्हाच मला कळलं की तिच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी मुंबईला राहायचं ठरवलं आणि मला माझ्या लेकीवर लक्ष ठेवायचं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं. आता मात्र जेव्हा हे सगळं काही गौरी सांगत असते, तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की कमीच्या जीवाला धोका कोणापासून? तेव्हा मात्र आता जी साधना म्हणजेच गौरी आहे, तिने सगळा भूतकाळ समोर आणलेला आहे. अगदी कमळीच्या जन्मापासून आत्तापर्यंत कामिनीने आणि रागिनी मिळून हा सगळा कसा प्लॅन घडून आणला, राजांची आणि गौरीची कशी ताटात तूट केली, त्या दोघींना कसं वेगळं केलं, तिला आत्तापर्यंत मारण्याचा कसा प्रयत्न केला, काय काय कट केले, हे सगळं सगळं काही आता गौरीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि म्हणते की हो, या कामिनी आणि रागिनीपासूनच माझ्या लेकीच्या जीवाला धोका होता आणि म्हणूनच मी इतकी वर्ष मी माझ्या पोरीला या सगळ्यांपासून लांब ठेवलं, स्वतःच्या बापाच्या प्रेमापासून लांब ठेवलं, सगळ्यांपासून लांब ठेवलं. तिला कधीही तिचा बाप कोण आहे हे कळूच दिलं नाही. कमी हट्टी आहे, जिद्दी आहे आणि कधी ना कधी ती ह्या सत्यापर्यंत पोहोचेल हे मला माहीत होतं. म्हणूनच मी तिला ह्या सगळ्यापासून लांब ठेवत होते. तिला मुंबईला सुद्धा येऊ देत नव्हते. हेच ते कारण होतं. आता एक एक करत गौरीने सगळी कारस्थानं जी आहेत, कामिनीची, रागिणीची, ती सगळी कारस्थानं आता सगळ्यांच्या समोर आणलेली आहेत आणि सगळं सत्यात ते अन्नपूर्णा आजी आणि राजन यांना सांगितलं आहे. पण ज्यावेळेला आता अन्नपूर्णा आजींच्या समोर कामिणीचा आणि रागिणीचा हा सगळा कट समोर येतो, त्याच वेळेला मात्र आता इथे अन्नपूर्णा आजीने कसलाही विचार न करता कामिणीचं थोबाड फोडलेलं आहे. आणि ज्यावेळेला कळतं की ह्या कामिनीमुळे इतकी वर्ष झाली माझी नात माझ्यापासून लांब राहिली आहे, माझी सून माझ्यापासून लांब राहिली आहे. इवन गौरीचं आणि राजनचं जे काही लग्न मोडलं, ते दोघं एकमेकांपासून दूर झाले, या सगळ्यामागे फक्त आणि फक्त कामिणीचा हात होता. हे जेव्हा अन्नपूर्णा आजीच्या समोर येतं, तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजीने कामिणीचा तिला हात धरून धक्का मारत तिलाच घराच्या बाहेर काढलेला